मक्काचा ओरडा म्हटलं की आपल्याला लय आवडतोय. मिरच्या काढून मक्का लागवड केली होती. आता मक्काचा ओरडा तयार झाला आणि ठरवलं चला ओरडा भाजूया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपका. सकाळी शिव खेळत होता. त्याच्या खेळण्यामधल्या रमलेला शिव सोबत मी पण थोडी मस्ती केली. सेल्फी काढली. तेवढ्यात अश्विनी म्हणाली जेवण करून घ्या. म्हणून पटापट जेवायला बसलो. पण हे काय, शिव जेवतोय की त्याचे प्राणी? शिवचं जेसीबी, शिवचे प्राणी आणि अश्विनी शिवला जेवू घालत होती. नंतर शेतात पोहोचलो. डायरेक्ट ड्युटी चालू झाली. दादा फवारणी करत होते, मी पाणी देत होतो. पण दुसऱ्या बाजूला भाऊ कुणाशी बोलताय हे कळेना. सागरला विचारलं, मग काय झालं ते तुम्हीच बघा. बायकोला चॅटिंग झाली काय? हरभरा फवारणी झाली आणि गावाच्या शेतात तणनाशक फवारणी सुरू केली. काम आटपल्यावर कृष्णा भाऊ यांच्या शेतात थोडा निवांत बसलो. तिकडे रोट्यावेटर जोरात चालू होता. मग ठरवलं सफरावर जाऊया. जाताना बाजारा लावलेल्या शेतात मेथीची भाजी टाकलेली होती आणि मी पोहोचलो डायरेक्ट सफरावरती. जामाला पाणी सोडलं, एक जाम तोडला आणि थेट भाजीवर बसून मस्त खाल्ला. दुपारचे 3-4 वाजले होते. आता वेळ झाली होती मक्काचा ओरडा भाजायचा. मक्काचे कणस आणले, डाळ पेटवला, कणूस भाजले. दुसऱ्या बाजूला दादा कपाशीच्या काड्या पेटवत होती. सफरावर गेलो. दादा आले आणि मी गरमागरम हुरडा खाल्ला. दादा म्हणाले मेथी मधले तुषार दुसऱ्या बाजूला टाक. पटापट एक काम करूनही टाकलं. मग मेथीची भाजी घरी नेण्यासाठी उपटून घेतली. शिव शेतात आला. त्याला गाडीवर बसून थेट मोठ्या घरी पोहोचलो. शिव समा खेळत होता. वहिनीचा समाचा फोटो काढला, कारण काही डॉक्युमेंटला जोडायचा होता. आमचा शिव किती कलमी आहे हे बघा. चला मित्रांनो, आजचा दिवस इथपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो करत जा. तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी. रामकृष्ण हरी.